नमस्कार. कोरोना काळजी आणि उपाय या विशेष कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे लठ्ठपणा आणि कोरोना. मुळात कोविड-19 मुळे जगभरामध्ये एकूण आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि यावर उपाय म्हणून लॉकडाऊनच्या दरम्यान प्रत्येकासाठी काही ना काही खास सुरक्षिततेचे निर्देश दिले गेलेले आहेत आणि ते नक्की आपण पाळले पाहिजेत. कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासून आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी किंवा हा धोका कमी करण्यासाठी आपण काही अत्यंत साधे परंतु तितकेच प्रभावी अशी आपली एक वर्तणूक आपण अंगीकारू शकतो, ती वर्तणूक स्वीकारू शकतो आणि ही अपेक्षितही आहे अशी वागणूक आपल्याकडून. पण त्यातूनही काही जण आहेत ज्यांच्यासाठी अतिदक्षतेचे किंवा अति सावधानतेचे निर्देश दिलेले आहेत आणि यामध्ये अर्थातच ज्येष्ठ व्यक्ती आहेत, हृदयरोगी आहेत, डायबिटीसचे पेशंट्स असू शकतात किंवा हाय ब्लड प्रेशरचेही पेशंट्स आहेत. गेल्या 2 ते 3 महिन्यांमध्ये जगभरातील संशोधन आणि निरीक्षणामधून यामध्ये अजून एक गट सामील झाला आहे आणि तो म्हणजे लठ्ठ व्यक्तींचा. ओबेसिटी किंवा लठ्ठपणा यामध्ये इतर कोणताही आजार नसताना केवळ लठ्ठपणामुळे कोरोना संक्रमणाचा धोका अधिक संभावतो का, त्यावर सावधगिरीचे उपाय कोणते आणि नक्की कोणते उपाय कामी येऊ शकतात यावर आजच्या कार्यक्रमामध्ये आपण संवाद साधणार आहोत. आपल्याकडे स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर संजय बोरुडे. आज मितीस डॉक्टर संजय बोरुडे देशातील सर्वात अग्रणी बेरियाट्रिक सर्जन्स पैकी एक आहेत. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. अमेरिका, बेल्जियम आणि स्पेन येथील ओबेसिटी सर्जरीशी निगडित प्रख्यात मेडिकल सेंटर्समधून त्यांनी शिक्षण घेतलं आहे. बीएमसीच्या सायन हॉस्पिटल येथे ते प्रोफेसर एमेरिटस आहेत. लॅब बँड स्लीव्ह गॅस्ट्रक्टॉमी आणि गॅस्ट्रिक बायपास सर्जरीज यामध्ये विशेषता असणारे आज ते देशातील एक्सक्लुझिव्हली प्रॅक्टिसिंग बेरियाट्रिक सर्जन आहेत. 11 महिन्याच्या बाळावर बेरियाट्रिक सर्जरीसाठी त्यांचं नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्येही दाखल झालेलं आहे. आजपर्यंत 8,000हूनही अधिक पेशंट्सवर त्यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केलेल्या आहेत आणि मुंबई व पुणे येथील बहुतांशी नावाजलेल्या हॉस्पिटल्समध्ये आज ते कन्सल्टंटही आहेत. नक्कीच डॉक्टर इथे आहेत याचा आपण फायदा करून घेऊया. आपले प्रश्न आमच्यापर्यंत जरूर पोहोचू द्या. कार्यक्रमात आपला सहभाग नक्कीच अपेक्षित आहेत. प्रश्न विचारण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक नोंदवून घ्या. आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 2490-0232 आणि मुंबई बाहेरील दर्शकांसाठी त्यांनी 022 हा एसटीडी क्रमांक डायल करून मग पुढचा नंबर डायल करायचा आहे. नेहमीप्रमाणेच खास सूचना, प्रश्न विचारत असताना आपल्या दूरचित्रवाणी संचाचा आवाज थोडासा कमी ठेवा. प्रश्न विचारा म्हटल्यावर सलग पद्धतीने आपला प्रश्न आमच्यापर्यंत येऊ द्या. त्यामुळे डॉक्टर संजय बोरुडे, आज लठ्ठपणा आणि कोरोना यावर आपण बोलणार आहोत. तर मुळात कोरोनाबद्दल सह्याद्री वाहिनीवरील या काही कार्यक्रमांमध्ये बरंच विश्लेषण झालेलं आहे आणि यावर बोललं गेलेलं आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये लठ्ठपणा म्हणजे नेमकं काय, त्याची व्याख्या काय आणि ओबेसिटी म्हणजे नक्की काय असू शकतं यावर आपण बोलूया. लठ्ठपणा म्हणजे आपल्या शरीरात एक शारीरिक आजार आहे. आपल्या शरीरामध्ये 3 ते 4 गोष्टी असतात. मसल्स, आपली हाडं, चरबी आणि पाणी. आता या चौघांचं मिळून आपण जेव्हा वजन काट्यावर उभे राहतो तेव्हा ते वजन आपल्याला दिसतं. पण शरीर जर वजन आपल्या उंचीच्या मानाने जर जास्त असेल तर त्याला आपण जनरली लठ्ठपणा झाला किंवा ओबेसिटी झाली असं आपण म्हणतो. आता याच्यामध्ये आम्ही काय करतो, काही टेस्ट असतात त्याच्यामुळे आम्ही त्यातून बघतो की जर शरीरामध्ये जर मसल्स चांगले असतील, स्नायू तुमचे चांगले पॉवरफुल असतील तर तुमचं वजन असू शकतं, हाडांचं वजन पण असू शकतं. जर चरबीचं वजन एक्सेस प्रमाणात वाढलं तर त्याला आपण जनरल ते ओबेसिटी किंवा लठ्ठपणा म्हणतो. चौथी गोष्ट म्हणजे ती पाणी पण प्रमाण वाढलं असेल, जसं आपण किडनीच्या ह्याच्यामध्ये बघतो आणि त्याच्यामुळे सुद्धाही आपल्याला त्याच्या वजनावर परिणाम होतो. पण तो भाग असा आपण लठ्ठपणामध्ये इन्क्लूड करत नाही. लठ्ठपणा हा एक शारीरिक आजार आता सर्व पूर्ण जगाने मान्य केलेला आहे की ज्याच्यामुळे बऱ्याच काही त्रास होऊ शकतो लोकांना. आता हा कसा असतो, हा क्रॉनिक डिसीज आहे लठ्ठपणा म्हणजे. या क्रॉनिक डिसीज असल्यामुळे याच्यामध्ये खूप सारे असे रोग पण संभावतात.
मेटाबॉलिझम आपल्या शरीरातलं जे स्लो झाल्यामुळे हा लठ्ठपणामध्ये आपलं जे शरीराची जी पचनक्रिया आणि जसं रिज्युमिनेशन व्हायला पाहिजे आपल्या शरीरामध्ये ते होत नाही आणि ते आपल्याला बऱ्याचशा क्रॉनिक डिसिजेसकडे घेऊन जातं, जसं आपण डायबिटीस म्हणू किंवा हाय ब्लड प्रेशर म्हणू, हार्टचे आपण रोग म्हणू, असं हे सर्व होतं. आता हे होण्याचं जनरल कारण काय आहे की आपली लाईफस्टाईल, एक्सेस कॅलरीज तुम्ही घ्या आणि जरुरीपेक्षा एक्सेस कॅलरीज घ्या आणि त्या बर्न न करता अशाच तुम्ही स्टोअर करा. आता या स्क्रीनवर जे स्लाइडवर आपण बघतोय, आम्ही या लठ्ठपणाला मदर ऑफ मोस्ट ऑफ द डिसीजेस म्हणतो, की ज्याच्यामुळे तुम्हाला डायबिटीस होतो, ब्लड प्रेशर होतं, स्लीप ॲपनिया सारखे रोग होतात, हार्टचे रोग होत आहेत. यंग आणि बायकांमध्ये PCOD हा प्रकार असतो, ज्याने त्यांना वंध्यत्व येतं, जॉईंटचे मल्टिपल प्रॉब्लेम्स येऊ शकतात. आणि जर तुम्ही फक्त लठ्ठपणा कमी केला तर या सगळे रोग तुम्ही रोगमुक्त होऊ शकता. त्यामुळे लठ्ठपणाकडे बघणं हे खूप जरुरी आहे. बरोबर. पण आता असं बघायला गेलं तर तुम्ही म्हणालात एकूण सांगितली जी व्याख्या, पण असं होऊ शकतं का की शरीराच्या इतर काही भागांपेक्षा, मला स्वाभाविकपणे पोटाकडे म्हणायचं कारण बऱ्याच जणांचं पोट अधिक सुटलेलं असतं, एरवी शरीरामध्ये बाकी सर्व व्यवस्थित आहे पण एकच अवयव असा की जो कदाचित जास्त वजनदार वाटू शकत असेल, त्यालाही आपण लठ्ठपणा म्हणतो का? हो, छान प्रश्न आहे. कसं असतं, लठ्ठपणाचे जनरली 2 टाईप असतात. एक ॲपल शेप लठ्ठपणा आणि एक पेअर शेप लठ्ठपणा. पेअर शेपमध्ये तो फक्त कधी आपण काही व्यक्तींमध्ये आपण बघतो की त्यांना तो शेप ॲबनॉर्मल असतो, त्यांची अप्पर बॉडी चांगली असते पण लोअर बॉडीमध्ये हिप्सवर वगैरे हा भाग प्रचंड मोठा असतो. पण तो जास्त महत्त्वाचा नाही. जो ॲपल शेप ओबेसिटी आम्ही ज्याला म्हणतो, जे पूर्ण ओबीज जो असतो व्यक्ती, त्याच्या आतमध्ये पोटाच्या आतमध्ये जी काही चरबीचं प्रमाण वाढलेलं असतं ते मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह असते ती चरबी, आणि ती चरबीचं प्रमाण आपल्याला डायबिटीज किंवा ब्लड प्रेशर या सर्व मेटाबॉलिक डिसीजेस द्यायला काम करतं. चरबीमध्येही 2 प्रकार आहेत. जी चरबी आपल्या चामडीच्या खाली असते त्याला सबक्युटेनियस फॅट आम्ही म्हणतो, ती मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह नसते. त्यामुळे बरेच लोक, जर चरबी आपल्या शरीराच्या वरची जी चरबी वाढली तर लायपोसक्शन वगैरे सारखे प्रकार करतात, पण त्याच्यामुळे फक्त शेप होतो, बॉडीचं वजन कमी होत नाही आणि त्यांना असलेले मेडिकल आजार जात नाहीत. पण आपण याबद्दल थोडंसं बोलूया. आपल्याकडे एक फोन आलाय, अनिल गायकवाड नांदेडहून आपण प्रश्न विचारताय. प्रश्न विचारा. हा मॅडम नमस्कार. मी नमस्कार. नांदेडहून बोलतो, मुखेड. माझं वजन 85 किलो आहे आणि मला हृदयाचा त्रास आहे आणि उंची माझी 5 फूट आहे, 5.25 फूट आहे. बरं. आणि मी रोज लिंबू पाणी घेऊन पण माझं वजन कमी होत नाही. आणि मध, लिंबू पाणी, गरम पाणी आणि मध मिसळून पितो आणि हृदयाच्या गोळ्या चालू आहेत मला. आपलं वय किती आहे? वय माझं बघा मॅडम 52 वर्ष आहे. बरं. 5 फूट उंची, 85 वजन, वय वर्ष 52 आणि मेडिकल आजारामध्ये हृदयाचा धोका, हृदयाचा आजार आहे त्यांना. तुमचं वजन 5 फूट उंचीच्या उंचीच्या व्यक्तीचं वजन तुम्हाला साधारण 50 ते 55 असायला पाहिजे. तुमचं आज 85 म्हणजे तुम्ही 30 किलो जवळजवळ आयडियल बॉडी वेटपेक्षा तुमचं जास्त आहे. हे नक्कीच जास्त आहे. हे जर तुम्ही कमी केलं तर तुमच्या हृदयाचा विकार जो आहे तोही कमी होऊ शकतो. दुसरे काही येणारे रोगराई ती पण मिटू शकते. आयडियली जर पाहिलं तर तुम्ही पहिले डाएट आणि एक्सरसाइज करावे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार. जर नाही झालं तर तुम्ही अदरवाईज ऑल्सो तुम्ही बॅरियाट्रिक सर्जरीसाठी क्वालिफाय करता. चांगल्या एखाद्या बॅरियाट्रिक सर्जन तुमच्या आजूबाजूला कोणी असेल त्यांचा सल्ला घ्या आणि त्यांच्याप्रमाणे त्यांनी जसं ॲडवाईस केल्याप्रमाणे डाएट आणि एक्सरसाइज फॉलो करा. ओके. आपण ह्या प्रश्नाच्या आधी बोलत होतो की कशी चरबीचेही वेगळे प्रकार असू शकतात आणि काहीचा
तुम्ही शेपमध्ये येऊ शकता, पण नक्की त्याच्यावर मेडिकलचा काही म्हणजे इलनेस वगैरे हे तुमचे तसेच राहू शकतात. हेल्थवर फार काही परिणाम होऊ शकत नाही. याबद्दल आपण काही बोलू? हो, तेच की पोटाच्या आतली जी चरबी असते ती मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह असते, ती आपल्याला रोगराई देते. त्यामुळे ती चरबी कमी करण्यासाठी तुम्हाला प्रॉपर डाएटच करायला पाहिजे किंवा बॅरिएट्रिक सर्जरी करायला पाहिजे. ओके. प्रॉपर डाएट म्हणजे कसं, डाएटमध्ये पण 2 प्रकार असतात. तुम्ही एक ब्लँकेट डाएट थेरपी घेऊ शकत नाही, कारण प्रत्येकाचं शरीर वेगवेगळं असतं आणि वेगवेगळ्या तऱ्हेने ते रिस्पॉन्ड करतं प्रत्येक डाएटला. त्यामुळे कोणी एखाद्या व्यक्तीने जे डाएट आखून दिलेलं असतं ते न घेता तुम्ही स्वतः डॉक्टरना किंवा डायटिशियनना प्रॉपर भेटून त्यांच्याकडून तुमच्या शरीराला जे आवश्यक आहे ते घ्या. डाएटमध्ये 2 प्रकार असतात. एक वेट लॉस डाएट असतं आणि एक वेट मेंटेनन्स डाएट असतं. हेही तुम्ही समजून घेतलं पाहिजे. तुम्हाला वेट लॉस डाएटमध्ये खूप कमी कॅलरीजचं सेवन करून प्लस तुम्हाला एक्सरसाइज तुम्हाला करावा लागतो, ज्याच्यामुळे कॅलरी बर्निंग पण होऊ शकतं. बरोबर. ठीक आहे. पण आपण जसं म्हणतो की जशा अनेक व्यक्ती असतात, तुम्ही आत्ताच म्हणाल की एक स्टँडर्ड डाएट प्रत्येकाला लागू पडू शकतो असं जरुरी नाहीये, कारण आपली प्रत्येकाची बॉडी टाईप वेगळा असतो आणि आपल्याला काय पचतं, आपल्याला काय पचू शकत नाही याबद्दलही आपले काही वेगळे नियम असू शकतात. पण तरी सुद्धा जर आपण म्हणायला गेलं तर लठ्ठपणाचेही काही ग्रेडेशन्स असू शकतात का, की एका अंगी आपण टेलरमेड लठ्ठपण असं म्हणू शकत नाही की सगळे लठ्ठच आहे? जेव्हा ज्या लठ्ठ व्यक्ती आमच्याकडे येतात त्यांना आम्ही साधारण 3 टेस्ट करायला लावतो. ओके. पहिली कॉमन टेस्ट आहे बॉडी कंपोजिशन अनालिसिस, ज्याच्यामध्ये आम्ही बॉडीतले 4ही घटक मोजतो. आपले स्नायू, आपले हाडं, आपलं चरबीचं प्रमाण आणि पाणी. आता हे सर्व मोजल्यानंतर आम्ही ठरवतो की या व्यक्तीला कशी जरूर पडेल. दुसरं आमचं मोजमापमध्ये वेस्ट अँड हिप रेशो असतो आणि तिसरं हे बॉडी मास इंडेक्स असतं. हा सिंपल फॉर्म्युला आहे, हाईट अपॉन वेट इन स्क्वेअर मीटर्स. आता इंटरनॅशनल बॉडी मास इंडेक्स BMI जो आपण कॉमनली म्हणतो तो वेगळा आहे आणि आपले एशियन जी लोक आहेत ती उंचीने छोटे असल्यामुळे आणि प्लस त्यांच्यामध्ये चरबीचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपण वेगवेगळे यांचे नियम आहेत. कदाचित आपल्याला स्लाइडवर आपण पाहू शकतो पुढे याच्यामध्ये की डिफरंट बॉडी मास इंडेक्स कसे कसे आहेत ते. ओके. पण बॉडी मास इंडेक्स म्हणजे तुम्ही म्हणाल तसं की तुमची उंची आणि तुमचं वजन किती असेल बरोबर. यावरून आपण एक फॉर्म्युला असतो, फॉर्म्युला असतो जो स्लाइडवर दाखवता आलं तर आपण दाखवू शकू. बॉडी मास इंडेक्स कसे असतात ते. आणि आपण पहिलं जे म्हणालात की बॉडी कॉम्पोजिशन, प्रोटीन, कार्ब्स, हे एक सिंपल मशीन असतं की जे आपण फक्त धरून ठेवायचं असतं, जे बऱ्याच व्यायामशाळांमध्ये पण अवलंबून असतं. हे जे आता हे बॉडी कंपोजिशन आपण दिसतंय आपल्याला आणि तो बाजूला जो चार्ट आलाय त्यामध्ये आपल्याला त्याचं प्रत्येक म्हणजे स्नायू किती आहेत, बोन्स किती, आपले हाडांचं प्रमाण किती आहे, चरबीचं प्रमाण किती आहे आणि पाण्याचं प्रमाण किती आहे हे पण आपल्याला त्या स्लाइडवर दिसतं. हे जे आपण मगाशी मी म्हणत होतो ते बॉडी मास इंडेक्स आपण इंटरनॅशनल स्टँडर्ड्स वेगळे आहेत आणि एशिया पॅसिफिक स्टँडर्ड्स वेगळे आहेत. साधारण 40 किंवा वरती जर असेल तर ते इंटरनॅशनल स्टँडर्ड प्रमाणे आम्ही सिव्हिअर मॉर्बिड ओबेसिटी म्हणतो. पण आपली उंची वगैरे कमी असल्यामुळे आपण 2.5 ने कमी येतो तेव्हा 37.5 और अबाव त्यांना आपण मॉर्बिडली ओबीस म्हणतो. याच्याच प्रमाणे आपण मग ते माइल्ड ओबेसिटी, मॉडरेट ओबेसिटी किंवा सिव्हिअर ओबेसिटी याच्यामध्ये बघतो. माइल्ड अँड मॉडरेट ओबेसिटीला जनरली लाईफस्टाईल चेंजेस, डाएट, एक्सरसाइज याने पूर्णतः त्यांना जवळजवळ नाही म्हटलं तरी 70 ते 80% सक्सेस मिळतं. पण ते परसिस्टंटली करायला लागतं आणि त्याच्यातून हळूहळू ते कमी वजन होत राहतं. वाईल बॅरियाट्रिक सर्जरी आम्ही फक्त ज्यांना सिव्हिअर ओबेसिटी आहे, जे क्वालिफाय करतात त्या सर्जरीसाठी त्यांनाच आम्ही बॅरियाट्रिक सर्जरी ॲडवाईस करतो. पण आणि हे वन ऑफ द म्हणजे परमनंट वेट लॉसचा टूल आहे की ज्याच्यामध्ये परत वजन येण्याचा चान्सेस खूप कमी असतात. माणसाने जर
त्या व्यक्तीने त्या पेशंटने जर लाईफस्टाईल त्यांनी चांगली मेंटेन केली त्याच्या पुढे, तर त्यांना डेफिनेटली त्यांना त्याचा बॅरियाट्रिक सर्जरीचा खूप फायदा होतो. आमचं बॅरियाट्रिक सर्जरीमुळे जनरली आम्ही पेशंटना पहिल्या दिवशीच सांगतो, आम्ही तुम्हाला तुमचं एक्सेस वजन कमी करायला मदत करणार, पण जेव्हा तुम्ही नियर नॉर्मल बॉडी वेटला आलात, मग ते तुम्हाला पुढे घेऊन चालायचं आहे, मेंटेन तुम्हाला करायचं आहे, ते आयुष्यभरासाठी करायचं आहे. बऱ्याचदा लोक वजन कमी झाल्यावर विसरून जातात पहिल्या दिवशीचे सगळे नियम, आणि मग ते कदाचित वजन पण वाढू शकतं. जवळजवळ 15 ते 25% लोकांचं परत वाढू शकतं, पण तरी त्यांनी परत चांगला मेंटेनन्स कोर्स केला तर परत कमीही होऊ शकतं. नक्की. थोडक्यात सह्याद्रीवरील या कोरोना काळजी आणि उपाय या विशेष कार्यक्रमांमधून आम्ही नेहमी हेच सांगत असतो की स्वतःसाठी स्वावलंबन तर अत्यंत महत्त्वाचंच आहे, पण त्याबरोबरच एक शिस्त स्वतःसाठी राखणं हेही अत्यंत महत्त्वाचं आहे. लठ्ठपणा आणि कोरोना विषयी आपण बोलत आहोत. डॉक्टर संजय बोरुडे आपल्याकडे इथे आलेले आहेत. आणि डॉक्टर, आपण याआधी बोलत होतो की लठ्ठपणा म्हणजे नक्की काय आणि त्याचे काही वेगळे ग्रेडेशन्स असू शकतात का, पण आता आपण कोरोना विषयी नक्की विचारूया की का असं झालंय की जगभरामध्ये गेल्या 2 ते 3 महिन्यांमध्ये एक संशोधन पुढे येतंय आणि ज्यावर अजूनही संशोधन चालू आहे, रिसर्च चालू आहे, ज्याविषयी आपण बोलणार आहोत. पण याबद्दल आपण नक्की विचारूया की कोरोना आणि लठ्ठपणाचा संबंध काय. पण तत्पूर्वी आपण एक फोन घेऊया. आपल्याकडे फोन येतोय लहानू नगरहून. आपण प्रश्न विचारताय, प्रश्न विचारा. हॅलो, बोला. हा, माझं आहे ना वजन 93 किलो आहे. 93? हा, वय वर्ष माझं 67 आहे. बायपास झालेले 4 वर्षापूर्वी. बरं. आणि उंची किती आपली? 5 फूट 3 इंच. बरं, धन्यवाद. धन्यवाद. ओके. नक्कीच तुमचं वजन खूप जास्त आहे तुमच्या उंचीच्या मानाने आणि वयाच्या मानाने. त्यात तुमची 4 वर्षापूर्वी बायपास सर्जरी झाली तुम्ही म्हणता. तुम्हाला वजन कमी करणं आवश्यक आहे. तुम्ही जर डाएट आणि एक्सरसाइज करून जर फेल झाला असाल, तुमचं वजन कमी होत नसेल, तर तुम्ही चांगल्या बॅरियाट्रिक सर्जनचा सल्ला घ्यावा. त्याच्याप्रमाणे या जर बॅरियाट्रिक सर्जरीला जर तुम्ही पुढे गेलात तर या सर्जरीज खूप चांगल्या सेफ आहेत. चांगल्या हॉस्पिटलमध्ये त्यांचे रिझल्ट्स पण खूपच चांगले आहेत. त्यामुळे तुम्ही याचा एक विचार केला तर उत्तम राहील. बरं, आता ते म्हणाले त्यांचं वय 67 आहे, तर बॅरियाट्रिक सर्जरीसाठी वयाचं काही बंधन आहे का? कुठल्या वयाने सुरू करू शकतो किंवा करू शकतात आणि कधीपर्यंत करू शकतात? नक्कीच. आमच्या इंटरनॅशनल नॉर्म्स प्रमाणे आम्ही जनरली प्युबर्टी झाली मुलांची, म्हणजे जो साधारण 16-17 वर्षाच्या वयाचे पुढची मुलं, ते साधारण 70 वयापर्यंत जी कोणी मंडळी आहेत त्यांना आम्ही सेफली या बॅरियाट्रिक सर्जरी ॲडवाईस करू शकतो. थोडेसे काही अपवाद असतात की 16-17 वर्षाच्या मुलांपेक्षाही कमींचं आम्ही सर्जरी करतो, तेव्हा त्यांना लाईफ सेव्हिंग सर्जरी म्हणून करतो. किंवा 70 वर्षाच्या वरच्या पण पेशंट्स आम्ही कन्सिडर करतो जेव्हा ती लाईफ सेव्हिंग सर्जरी असते. हा, कारण तुम्ही 11 महिन्याच्या बाळावर केलेली आहे, त्याच्याबद्दल आपण आधीच उल्लेख केलेला आहे. आता कोरोना आणि लठ्ठपणा याविषयी बोलूया की का असं झालंय की गेल्या 2-3 महिन्यांमध्ये जगभरातून, खास करून UK, जर्मनी आणि USA काही सायंटिस्ट आणि डॉक्टर्स एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी यावर विचार करायचा प्रयत्न केलाय की असं काही आहे का की लठ्ठपणामुळे कोरोनाचा संक्रमणाचा धोका अधिक वाढू शकतो. CDC, सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल, नंतर WHO, नंतर जॉन हॉपकिन्स, असे US जेवढे काही रिसर्च जेवढे झाले या इनविजिबल एनिमीच्या साठी, की याच्यात जेव्हा बघितलं गेलं तेव्हा ओबीज लोक मरणाऱ्यांच्या संख्येमध्ये खूप जास्त होते. आता याची कारणं प्रत्येक देशामध्ये वेगवेगळी आहेत. जर आपण USA कडे जर पाहिलं तर त्याच्यामध्येही आफ्रिकन जे ब्लॅक आफ्रिकन्स आहेत त्यांचं प्रमाण याच्यामध्ये जास्त होतं आणि ते ओबीस पण होते. आता त्याच्यावर जेव्हा डिटेलमध्ये जेव्हा स्टडी केला गेला त्याच्यामध्ये पाहिलं गेलं की ही जी मंडळी आहेत ती गरीब घराण्यातली असतात,
त्यांचं पुअर नेबरहूड असतं, त्यामुळे तिथे त्यांना जास्त सोयी नसतात, त्यांचं राहण्याची सोयी पण त्या छोट्या असतात. नंतर त्यांची जी काम करण्याची पद्धत असते ती वर्क फ्रॉम होम करू न शकणारी असते, त्यामुळे त्यांना ॲक्च्युली फील्डवर जाऊन त्यांना कामं करावी लागतात. आणि जनरली त्यांच्या पुअर लाईफस्टाईलमुळे त्यांचं जे राहणीमान आणि त्यांच्यामुळे त्यांना लागणारी त्यांची व्यसनं, त्यांचे रोग, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये काम करतात. न्यूट्रिशियस फूडही तेवढं नसेल, हो, हाही एक तो कारण तो असू सगळा शकतो. तो याच्यामध्ये येतो. आणि ही लोक ज्यांना तो व्हायरल लोड तो खूप प्रमाणात दिसतो त्यांच्या बाहेर एक्सपोजरमुळे, ओके. आणि म्हणून त्यांचं ते प्रमाण खूपच वाढलेलं होतं. परत त्यांच्यामध्ये बऱ्याचदा हे पाहिलं गेलं त्या स्टडीमध्ये की ती लोक इलिटरेट जास्त होती, त्यांना त्याचं गांभीर्य तेवढं कळत नव्हतं, त्यामुळे ती मंडळी बाहेर जाऊन ती कामाला जात होती. परत गरीब असल्यामुळे त्यांचं हातावरचं पोट असल्यामुळे त्यांना बाहेर पडणंही तेवढंच जरुरी होतं. जनरली ही कारणं होती की ज्याच्यामध्ये ओबीस आणि ही कोरोनाग्रस्त मंडळींचा मृत्यू झाला त्याच्यामध्ये. तर त्यामुळे हा संबंध जोडला त्यामध्ये हा संबंध जास्तीत जास्त जोडला गेला. आता जेव्हा याच्यावर आता पूर्ण जगभरातून म्हणजे चायना, अमेरिका, इटली, स्पेन या चारही देशांमध्ये जेव्हा पूर्ण स्टडी झाला, तेव्हा मग त्या स्टडीमध्ये प्रत्येक सिस्टमवर आपल्या शरीराच्या रिसर्च केल्या गेल्या. तो म्हणजे पहिला म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टम. आणि हा जो व्हायरस आहे पहिले आपल्या जेव्हा नाकात जातो आणि नाक आणि फॅरिंग्समध्ये साधारण राहतो, साधारण 2 ते 4 दिवसामध्ये त्यांचे सिम्पटम्स दिसतात, किंवा कधी कधी बऱ्याच पेशंटमध्ये हे पण पाहिलं ते 2 ते 10 दिवसामध्ये सिम्पटम्स यायला लागतात. तिथे जर त्या पेशंटची इम्युनिटी कमी असेल, त्याचं वय जास्त असेल, त्याला आणि काही कोमॉर्बिड कंडिशन्स असतील, तर तो व्हायरस तिथून परत खाली उतरतो. त्याला आम्ही स्टेज 2 म्हणतो, की ज्याच्यामध्ये तो व्हायरस आता लंग्समध्ये पोचलाय, पण तरी पण त्यांचे सिम्पटम्स फक्त सर्दी ताप खोकल्यापर्यंतच असतात. स्टेज 1 मध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल की जनरली आम्ही त्याला एनॉस्मिया म्हणतो, म्हणजे त्यांना वास त्यांना येत नाही. तर हा एक त्याच्यामध्ये आता आजकाल बघितला गेलेला टेम्पररी स्टेज आहे की ही सुरुवातीची स्टेज आहे, ज्याच्यामध्ये त्यांना पहिली सिम्पटम म्हणजे वास न येणं आणि होर्सनेस, घसा आवाज बदली होणं. पण 58 ते 59% लोकांना हे सिम्पटम्स पहिल्या दिसत आहेत सध्या. आणि नाक गळणं, सर्दीचं आणि डोकं दुखणं हे जवळजवळ 4% लोकांमध्येच फक्त दिसतंय. थर्ड स्टेजला जेव्हा तो व्हायरस आतमध्ये लंग टिश्यू खायला लागतो, तर त्यावेळेस मग त्यांना तो ब्रेथलेसनेस वगैरे व्हायला लागतो. पण या थर्ड स्टेज रेस्पिरेटरी सिस्टीमच्या तरी तो आपण बाहेरून जे आपण त्यांना ॲडमिट करून त्यांना जे एक पॉझिटिव्ह प्रेशर आपण ऑक्सिजनेशन किंवा एअर फ्लो आपण देतो, त्यामध्ये ते पेशंट तरीही चांगले होऊ शकतात. चौथ्या स्टेजमध्ये जेव्हा पेशंट जातो, तिथे ऑलरेडी तो व्हायरल लोड जास्त झालेला असतो, पेशंटची इम्युनिटी कमी झालेली असते, आतमध्ये रक्तवाहिन्यांचे प्रॉब्लेम्स झालेले असतात, रक्त साकळत राहतं आतमध्ये लंग्समध्ये, त्यांना ब्रिदिंग करता येत नाही. मग तेव्हा आपण व्हेंटिलेटरचा उपाय करतो, पण याच्यामध्ये डेथ्स जास्त त्या स्टेजला गेल्यावर होतात. पण तरी आपल्याला त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी खूप सारे. आता याच्यामध्ये दुसरा एक भाग ओबेसिटीमध्ये जेव्हा रेस्पिरेटरी सिस्टीम जेव्हा अफेक्ट होते, तेव्हा हे ओबीस पेशंट जेव्हा झोपतात तेव्हा त्यांचा संपूर्ण हा जो आपला डायफ्रॅम असतो तो असा वर जातो. तो वर गेल्यामुळे त्यांची जी ब्रिदिंगची कपॅसिटी असते ती कमी होते. ऑलरेडी त्यांचं लंग्स अफेक्टेड आहेत, प्लस ब्रिदिंग कॅपॅसिटी अफेक्ट होते, आणि त्याच्यामुळे त्यांना तो जास्तीत जास्त त्रास सहन करावा लागतो. परत ही ओबीस पेशंट त्यांना डायबिटीस असतो, ब्लड प्रेशर असतं, हार्टचे प्रॉब्लेम्स असतात. आपण याबद्दल बोलूया की हे प्रॉब्लेम्स अत्यंत महत्वाचं आहे हे डिस्कस करणं. आपल्याकडे एक फोन येतोय. संगीता अमरावतीहून आपण प्रश्न विचारू इच्छिता. प्रश्न विचारा. संगीता, आपला प्रश्न सलग विचारा.
हा, मी संगीता निंघोड बोलत आहे, हं, अमरावतीवरून. बोला. तर मी 34 वर्षाची आहे. हं, माझं वजन 65 किलो आहे. 65. हा, 65 किलो आहे. हं, आणि उंची मी किती आहे? 5 फूट उंची आहे माझी. हं, तर माझे तळपाय आहे ना खूप दुखतात. हं. तर मला वाटते की हे ओबेसिटीमुळे आहेत. तर खरंच हे ओबेसिटीमुळे आहेत. तर मग कसं याच्यावर हे करायचं? बरं, धन्यवाद. मुळात त्या ओबेसिटीमध्ये मोडतात. नाही, या तुम्ही घाबरू नका. तुम्ही ओबेसिटी म्हणजे तुम्हाला जर कन्सिडर जरी केलं तरी तुम्ही माइल्ड लेवलला ओबीज आहात. याला तुम्ही डॉक्टरकडे जा, तुमच्या डायटिशियनचा सल्ला घ्या. फार हाय कॅलरीज जेवण जेवू नका. दररोज तुम्ही कुठल्या ना कुठल्या प्रकारे एक्सरसाइज करा ज्याने ॲक्च्युअली घाम गळेल. कारण आज संगीता आपण म्हणालात तसं की आपण अजूनही अशा स्टेजमध्ये आहात जिथे आपण नक्की स्वतःचं वजन कंट्रोल करू शकता आणि आपण ओबेसिटीच्या माइल्ड लेवलला आहात. त्यामुळे इतकं घाबरून जाण्याची गरज नाहीये. आपण थोडासा स्वतःची काळजी घेऊ शकता आणि अर्थात डॉक्टरांनाही विचारू शकता. डॉक्टर, या प्रश्नापूर्वी आपण बोलत होतो की विषाणूमुळे होणाऱ्या कोरोना या विषाणूमुळे होणाऱ्या रोगाचा लठ्ठपणाशी संबंध जर असेल तर इतर कुठल्या रोगांशी संबंध आहे का ह्याचा? लठ्ठपणामुळे होणारे हे रोग जे आहेत. आता हा कोरोना रोग जेव्हा पहिले सांगितल्याप्रमाणे रेस्पिरेटरी सिस्टीमवर तेवढा तो अफेक्ट करतो, नंतर तो हार्टवर पण खूप अफेक्ट करतो. हार्टवरच्या त्या ब्लड वेसलमध्ये जी सिस्टीम आमची जी असते त्याला डिटेलमध्ये ARS आणि म्हणतात, तर त्याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स डेव्हलप झाल्यामुळे त्या रोगाचे जे तिथून ज्या रक्तवाहिन्या आतमध्ये फुटल्यामुळे त्या तिथे रक्त जमा होतं. बऱ्याचदा या रोगामुळे इम्युनिटी कमी झाल्यामुळे बऱ्याचदा तो जो रक्तवाहिनीमधले जे प्लाक्स असतात की जे सुटल्यामुळे ज्यांना सडन हार्ट अटॅक येतात, हेही त्याचं एक कारण होऊ शकतो. यामध्ये पूर्वी हार्ट अटॅकची काही हिस्ट्री असायची गरज नाही. याच्यात कसं असतं, जसं जसं वय वाढतं आणि हा जो कोरोना जो एल्डरली लोकांमध्ये जो इफेक्ट दाखवत असतो त्यांना 100 म्हणजे बऱ्याचदा त्यांना प्लाक्स हे असतातच. आता हे प्लाक्सचं प्रमाण जर कमी असेल तरी एखादा प्लाक तिथून ज्या जागेतून तो सुटला तो पुढे जाऊन पुढच्या याच्यामध्ये तो ब्लॉक करू शकतो आणि ब्लॉक झाल्यामुळे त्यांना पेशंटना हार्ट अटॅक येतो. असं सेम की जेव्हा आता गॅस्ट्रोइंटेस्टिनल सिस्टीमवर पण जेव्हा आपण बघतो, सगळे या लठ्ठपणातले जे पेशंट असतात त्यांची इम्युनिटी कमी असते, त्यामुळे त्यामध्ये त्यांना डायबिटीस सारखे रोग असतात. आणि हे कोरोना व्हायरस स्पेशली या डायबेटिक लोकांमधले असलेल्या रक्तातल्या साखरेच्या प्रमाणावर पण अवलंबून असतं. तिथे ते थ्राईव्ह पण जास्त होतात. हे एक कारण आहे. बऱ्याचदा आम्ही बघतो की जी लिव्हर ही जी आपली जी पोटामध्ये असतात, जे बरेचसे बॅक्टेरियाज किंवा याचं शुद्धीकरण करण्याचं जे काम करतं, त्यामध्येही बऱ्याचदा ओबीज लोकांमध्ये 95% लोकांना याचा नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज ज्याला मी म्हणतो की असे रोग त्यांच्यात असतात. आणि बऱ्याचदा आम्ही तिथे ओबेसिटीचे ऑपरेशन करताना आम्हाला ते लिव्हरची साईज अशी मोठी दिसते, लिव्हरमध्ये प्रॉब्लेम्स असलेले दिसतात. तर ह्या लोकांना जेव्हा ओबेस लोकांना कोरोना येतो तेव्हा ही लिव्हर सिस्टम जे मेटाबॉलिझम पण त्यांचं कमी झालेलं असतं, त्याच्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम होतो. म्हणजे हे जे ओबीज लोक असतात त्यांना एवढे सारे मेटाबॉलिक इश्यूज असतात, त्यामुळे त्यांचे ट्रीटमेंट कोरोनाची जी ॲग्रेसिव्ह ट्रीटमेंट जी आपण सगळे देतोय इंटेन्सिव्ह केअर युनिट्समध्ये, ती कुठेतरी कमी पडते. व्हाईल एखादी व्यक्ती ओबीज जाड नसेल तर त्याच्यामुळे त्यांचे रिझल्ट्स चांगले येतात, व्हाईल ओबीस लोकांमध्ये रिझल्ट्स कमी चांगले असतात. बरोबर आहे. कारण हे लक्षात आलेलं आहे की जर ज्येष्ठ व्यक्तींना कोरोना संक्रमणाचा धोका असू शकतो, तर जगभरातील काही संशोधनांती हेही लक्षात आलेलं आहे की जे ज्येष्ठ नाही आहेत त्यांचं वय कमी आहे त्या मनाने, पण ते केवळ लठ्ठपणामुळे त्यांना हा धोका अधिक संभाव्य
शकतो. आपल्यापर्यंत एक हेल्पलाईन नंबर आम्ही आता पोहोचवू इच्छितो. KEM हॉस्पिटलतर्फे नॉन कोविड पेशंटसाठी एक खास हेल्पलाईन सुरू केली गेली आहे आणि हा नंबर आहे 623-28-234. सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत ही सेवा उपलब्ध असेल आणि लक्षात ठेवा ही सेवा निःशुल्क आहे, विनामूल्य आहे. नॉन कोविड पेशंटसाठी ही हेल्पलाईन होती आणि आजच्या कार्यक्रमामध्ये लठ्ठपणा आणि कोरोनाविषयी आपण जाणून घेत आहोत आणि लठ्ठपणाविषयीही आपण बोललेलो आहोत डॉक्टर. आणि याआधी लठ्ठपणामुळे होणारे काही जे रोग असू शकतात त्याचाही संबंध कोरोनाशी कसा जोडला जाऊ शकतो. पण आता सध्याची परिस्थिती आहे जी लॉकडाऊनची परिस्थिती आहे आणि लठ्ठ व्यक्तींसाठी किंवा ज्यांना वजन कमी करायची इच्छा आहे तरी सुद्धा एका प्रकारे बघायला गेलं तर ते सेल्फ आयसोलेशनमध्ये आहेत. व्यायाम करणं तितकंसं शक्य नाहीये का अनेक जणांसाठी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला अजून एक पॉईंट इथे आणायचं आहे की सेल्फ आयसोलेशनमध्ये असल्यामुळे कधी कधी अशा काही गोष्टी ते खात आहेत की जे शेल्फ लाईफ त्याची जास्त आहे म्हणून ते साठवून ठेवलेले आहेत आणि ज्यामुळे वजन वाढण्याचे अजून अधिक चान्सेस आहेत. तर याबद्दल आपण काय सांगू शकू की लॉकडाऊनचा लठ्ठपणावर काय परिणाम होतोय? लॉकडाऊनचा ही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आलेली पहिलीच वेळ आहे. ओके. त्यामुळे आणि हा रोग पण असा आहे की जो अदृश्य आहे, याला लोकांना कळत नाहीये. परत आणि त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे डॉक्टर्स पण चाचपडत ट्रीटमेंट फॉर्म करतायत. बऱ्याच जणांचं म्हणजे ज्यांच्याकडे पहिले हे जे रोग झाला, व्हायरस आला, तिथपासून सुरुवात झाली. चायनात काही डॉक्टर लोक रिसर्चमध्ये त्यांना सहभागी करून घेत आहेत. अमेरिकेचे, इटली, स्पेन जिथे जास्तीत जास्त डेथ्स झाल्या त्यांच्या रिसर्च स्टडीनंतर आपल्याकडे बरेचसे जे ट्रीटमेंट मॉडॅलिटीज जे अवेलेबल होत आहेत. पण याच्यामध्ये आपण पाहिलं समजा फेब्रुवारी मार्च नंतर आपल्याकडे ही परिस्थिती लॉकडाऊन सदृश परिस्थिती उद्भवली. पण तेव्हा जेव्हा आपण या ट्रीटमेंट मॉडॅलिटीज आपण ज्या फॉर्म करत होतो त्या आणि आजमध्ये परत खूप फरक पडत चाललाय. म्हणजे सगळेजण स्वतःच आम्ही पण शिकतोय की कसं याला मॅनेज करायचं. पण त्याच्यामध्ये कोरोनाच्या लॉकडाऊनच्या भीतीमुळे जेव्हा लॉकडाऊन झाला आणि त्यानंतर सगळ्यांना जे क्वारंटाईन घरात करायला लागलं त्यामध्ये मेजरली म्हणजे 3 फॅक्टर्स आले. एक म्हणजे सायकोलॉजिकल फॅक्टर, घरात बंदिस्त असल्यामुळे जे आपण कधीच केलेलं नव्हतं. स्वतःच्याच घरात राहून सुद्धा आपल्याला थोडा एक मानसिक आपण नेहमी म्हणतो की मॅन इज अ सोशल ॲनिमल. त्यामुळे आपण बाहेर पडणं हे स्वाभाविक आहे, जे आपल्याला हे खूपच नवीन होतं. त्यामुळे प्रत्येक लॉकडाऊन झालेल्या व्यक्तीवर मानसिक परिणाम दिसायला लागले. नंतर त्यांचा इफेक्ट जो त्यांच्या स्वभावानुसार चिडचिडपणा वाढले, भांडणं व्हायला लागली काही दिवसांनी. सुरुवातीला त्यांचं जीवनशैली खूप स्लो झाली. बऱ्याचदा आता मध्यंतरी इकॉनॉमिक टाइम्सने जेव्हा स्टडी केला त्यावेळेस त्यांनी पाहिलं जनरली आपल्याकडे 2018 मध्ये आपल्या इथे जनरली लोक 11 ते 12 वाजता रात्री झोपायचे, ते आता 1 ते 2 नंतर उशिरा झोपतात. डॉक्टर आपण एक फोन घेऊया आणि मग पुन्हा या विषयावर येऊया. ज्योती अकोल्याहून आपण प्रश्न विचारताय. प्रश्न विचारा. हा डॉक्टर, मला आहे ना म्हणजे माझं वय 40 आहे, उंची 5 फूट आहे आणि मला त्रास होते असं चाललं की हे झालं की जास्त त्रास होते. म्हणजे पण आपलं वजन किती आहे आपण सांगितलं? माझं वजन 62 किलो आहे, वय 40 वर्ष आहे आणि धाप लागते म्हणताय आपण? हा म्हणजे नेहमीसाठीच होते, आताच नाही, कोरोनाच्या पिरियड मध्येच नाही, आधीपासून होते. बरं, इतर काही आजार आहेत का? नाही, मला इतर काही आजार नाही, असं म्हणजे जीव घाबरल्यासारखं होतं फक्त नेहमी. बरं, धन्यवाद प्रश्नाबद्दल. हा धन्यवाद. आपल्याला पहिले एक्सरसाइज करायची सवय होते का ते पहिले आपण बघा. कारण कसं असतं, एकदा लॉकडाऊन किंवा विदाउट लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये जेव्हा माणसं एक्सरसाइज करायला सुरुवात करतात, जर आपली बॉडी टोन्ड अप नसेल एक्सरसाइज करण्यासाठी तर
धाप लागू शकते. कुठलाही एक्सरसाइज सुरुवातीला आपण थोडक्यासाठी चालू करा. समजा आपल्याला चालायची सवय नाहीये तर 15 मिनिटं चाला, परत या. स्लोली तुम्ही तो वाढवत जा. याला ट्रेनिंग प्रोग्राम म्हणतात. जोपर्यंत तुम्ही तो कम्प्लीट ट्रेनिंग प्रोग्राम करत नाही, एकदा तुम्ही उठून चालायला लागलात तर तुम्हाला असं म्हणजे 2 किलोमीटर 4 किलोमीटर सहज चालता येणं अशक्य आहे. सुरुवातीला तुम्ही अर्धा किलोमीटर चाला, परत या. साधारण 4-5 दिवस अर्धा किलोमीटर चाला. त्यामुळे तुम्हाला नंतरच्या 4-5 दिवसानंतर तुम्हाला ही धाप लागणं वगैरे सगळं हळूहळू बंद होईल. 1 तासामध्ये मग जवळजवळ 6 किलोमीटर चालायचं असतं. म्हणजे 10 मिनिटाला 1 किलोमीटर चालायचं असतं आणि त्याच्यामुळेच तुमचं वजन कमी होऊ शकतं. तुम्ही तो स्पीड मेंटेन आहे. तुम्ही तरुण आहात, तुम्ही तो स्पीड तुमच्या वयाप्रमाणे हा स्पीड जर मेंटेन केला तरच तुमचं शरीरातली कॅलरीज ऊर्जा त्या कमी होतील. नाहीतर या ऊर्जा सहसा कमी होत नाही, कारण त्या स्टोअर्ड असतात आपल्या बॉडीमध्ये. आपण ह्या विषयावर आहोतच, तर साधारणपणे किती वेळ, किती किलोमीटर कव्हर केले पाहिजे त्या वेळेमध्ये कॅलरीज कमी करण्यासाठी? हेच सर्व म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या त्या व्यक्तीच्या बऱ्याचशा गोष्टींवर अवलंबून असतं. तुमचं एज, त्यांचं सेक्स, त्यांचं मेल की फिमेल त्याच्यावर असतं. तुम्हाला असलेले काही आजार, तुम्हाला दुसरे काही, तुमचं जीवनशैली कशी आहे, किती स्ट्रेस आणि किती तुम्ही सिडेंटरी वर्कर आहात ते आपण बघतो याच्यामध्ये. आणि तुम्हाला काय काय ज्या मेटाबॉलिक डिसीजेस आहेत का, हे सगळे तपासून मग आम्ही त्यांना हे जी जीवनशैली त्यांची फॉर्म करतो. मग त्याच्यामध्ये डाएट येतं, त्याच्यामध्ये एक्सरसाइज येतो आणि त्याच्यामध्ये किती तुम्ही लिक्विड्स पण घ्यायच्या हे पण त्यांना प्रॉपरली सांगितलं जातं. कारण त्यांना एक्सरसाइज नंतर घाम आल्यानंतर डिहायड्रेशन पण होऊ नये हे पण महत्त्वाचं असतं. त्यामुळे हे पूर्ण त्यांना म्हणजे कुठलीही व्यक्ती उठली आणि चालायला लागली असं करू नये. प्रॉपर सल्ला घ्यावा आणि मग करावं. आणि अँझायटी लेवल्स पण ज्योतिताई, तुम्ही अँझायटी लेवल्स पण थोड्या कमी ठेवा. मेंटली थोडेसे स्ट्रेस राहू नका. शक्यतोवर डॉक्टरांनी सांगितलेल्या सल्ल्याप्रमाणे एक दिवसाला थोडं आपला व्यायाम वाढवायचा प्रयत्न करा. आपण लॉकडाऊनच्या काळामध्ये लठ्ठपणा याविषयी बोलत होतो डॉक्टर. त्या सुरुवातीला मग ते सायकोलॉजिकल जे इश्यूज होतात तर त्याच्यावर पहिले आपल्याला सुरुवातीलाच मात करायला पाहिजे. आपण जेव्हा आता लॉकडाऊन जवळजवळ 41 दिवस होऊन गेले, लोक यूज टू झालेत आजच्या घडीला. सुरुवातीला लॉकडाऊन 15-20 दिवसानंतर लोकांना सिम्पटम्स सुरू झाले होते सायकोलॉजिकली अपसेट होण्याचे, पण ते थोडे कमी झाले. आता परत जसं लॉकडाऊन वेळोवेळी वाढतंय, लोकांना पुढे लॉकडाऊन केव्हा उघडणार आहे याचे अंदाज नाही आहे. लोकांना त्याची एन्झायटी आहे की मी परत कामावर केव्हा जाणार. कोणाला त्यांचा जॉबची इन्सिक्युरिटी झालेली असते, कोणाला त्यांचे जे काही इन्कम जो चालू होता लॉकडाऊनच्या आधीचा तो पूर्णतः बंद झाल्यामुळे त्यांना त्यांचे काही जे रिपेमेंट्स असतात ते थांबल्यामुळे त्यांना तेही मानसिक तणावामध्ये आहेत. त्यामुळे ओव्हरऑल हे सगळे मानसिक तणाव वाढलेत. त्यामुळे एकत्र एका घरात आणि स्पेशली मेट्रो सिटीज लाईक मुंबई, दिल्ली, कोलकाता अशा ठिकाणी लोक छोट्या छोट्या घरामध्ये अपार्टमेंट्समध्ये राहतात. तिथेही त्याच्यामुळे लोकांचे प्रॉब्लेम सुरू झाले. तर याच्यावर बेस्ट उपाय असा आहे की तुम्ही लवकर उठा. तुम्ही साधारण 7 ते 8 तास तुम्ही झोप घ्यायला पाहिजे. आता झोपेचं पण एक विशिष्ट म्हणजे कार्यक्रम असतो. आपला जो नॅचरल लाईट आहे तो नॅचरल लाईट आपल्या डोळ्यामधून यायचा बंद झाला म्हणजे संध्याकाळ झाली, सूर्यास्त झाल्यानंतर आपल्या डोळ्यामध्ये त्याची किरणं बंद झाली नॅचरल लाईटची की आपल्या बॉडीमध्ये काही हॉर्मोन्स येणं सुरू होतं, मेलाटोनिन म्हणतो आपण त्याला. ते साधारण 9 वाजता वगैरे ते सुरुवात होतात. साधारण सूर्यास्तानंतर 3.5 ते 4 तासानंतर तुम्हाला झोपणं आवश्यक असतं. त्याच्यानंतर तुम्ही 7 ते 8 तास झोपायला पाहिजे. त्यामुळे तुमची जी बॉडीचं जे बायोलॉजिकल क्लॉक आपण म्हणतो ते प्रॉपरली चालतं आणि झोप व्यवस्थित झाल्यामुळे तुमच्या बॉडीमधलं जे
सेल्स दिवसभरात जे दुखावल्या गेलेले असतात ते रिज्युमिनेट Resting होतात. period मिळतो रेस्टिंग एक पिरियड मध्ये ते रिज्युमिनेट होतात. नक्की. त्यामुळे डॉक्टर आपण याबद्दल बोलणार आहोत. जगदीश लोखंडे औरंगाबादहून आपण प्रश्न विचारू इच्छिता. प्रश्न विचारा. हॅलो मॅडम. बोला. मी जगदीश लोखंडे. प्रश्न विचारा. हॅलो मॅडम, मी जगदीश लोखंडे बोलतोय औरंगाबादहून. बोला. माझी उंची 163 सेंटीमीटर, हम्म. वजन आहे 80 किलो. हम्म. आता वारंवार ऍसिडिटी आणि ढेकर येतात, तिथे लठ्ठपणाचा त्याचा काही संबंध आहे का? ऍसिडिटीचा आपलं- पर्याय काय? वय किती आहे जगदीशजी? वय माझं 43 वर्ष. 43 वर्ष आहे. हा. बरं, धन्यवाद. ऍसिडिटी वारंवार आणि ढेकर जास्त येतात. बरोबर. हो. आपण जगदीशजींच्या प्रश्नाचं उत्तर देऊया. नमस्कार, विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि डॉक्टर, आपण म्हणत होतो की कोरोना लॉकडाऊनच्या काळामध्ये मानसिक स्वास्थ्य थोडंसं विचलित झालेलं असतं, पण आता लठ्ठपणावर नियंत्रण आणण्यासाठी नक्की या काळामध्ये काय केलं पाहिजे? नक्कीच की आता या लॉकडाऊनमुळे घरात बंदिस्त असल्यामुळे बऱ्याच जणांना हा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे. याच्यासाठी माझा ॲडवाईस यांना हाच होता की त्यांनी प्रॉपर झोप घ्यावी, ज्याच्यामुळे त्यांची बॉडीचं आतलं मेटाबॉलिझम चांगलं राहील. त्यांनी दररोज सकाळी नेहमीच्या पद्धतीप्रमाणे उठावं, अंघोळ करून नवीन फ्रेश कपडे घालावेत, दिवसभराचा प्लॅन करावा, घरातल्या सगळ्या व्यक्तींशी ओपन बोलत राहावं, एका जागी बसून राहू नये, सतत फिरत राहावं, वेळच्या वेळी न्याहारी, दुपारचं जेवण, लंच, संध्याकाळचा नाश्ता आणि रात्रीचं जेवण 8च्या आधी, असं हा प्रोग्राम त्यांनी व्यवस्थित मेंटेन करावा, ज्याच्यामुळे त्यांना वजन वाढण्याचे चान्सेस कमीत कमी राहतील. मानसिकता तुमची पॉझिटिव्ह ठेवली तर बरेचसे मानसिक आजार आपोआप कमी होतात. तुमचे छंद तुम्ही जोपासू शकता या लॉकडाऊनच्या दरम्यान. तुमच्या हेल्थकडे तुम्ही प्रॉपर लक्ष देऊ शकता. लॉकडाऊनच्या पूर्वी जे अति बिझी जी लोक होती त्यांच्यामध्ये त्यांना जी काही कामं त्यांची राहून जात होती ती आता ते करू शकतात. म्हणजे पॉझिटिव्हली जर बघितल्या लॉकडाऊनच्या पूर्ण पिरियडमध्ये तर तुम्हाला ते डिप्रेशन किंवा ज्या एन्झायटी होणार नाही या लॉकडाऊनची. हा झाला सायकोलॉजिकल ॲस्पेक्ट. डॉक्टर, जगदीशजींनी मगाशी फोन केला होता, त्याच्यात त्यांनी ऍसिडिटीचा प्रश्न विचारला होता. तर तुम्ही जसं म्हणालात की वेळेवर हे जेवणाच्या वेळा केल्या आणि स्ट्रेस थोडी कमी केली, तर ह्याच्याशी काही ऍसिडिटीचा संबंध आपण त्यांना सांगू शकतो की हा एक उपाय असू शकेल म्हणून? नक्कीच. आता ही ऍसिडिटी जी असते कुठल्याही व्यक्तीला, याची कारणं भरपूर आहेत. तुमचं लाईफस्टाईल, तुम्ही किती प्रमाणात तुम्ही तिखट, स्पायसी, तेलकट जेवण जेवता, तुम्हाला स्ट्रेस किती आहे, तुम्ही याच्याबरोबर काही औषधं गोळ्या पण चालू आहेत का सायमल्टेनियसली, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्ही ऍसिडिटीवर कंट्रोल आणू शकता. डेली वॉक हे सुद्धा ऍसिडिटी कमी करण्यासाठी चांगला उपाय आहे. ऍसिडिटी झाली म्हणून कुठली गोळी खाणं हे बिलकुल बरोबर नाही. तुम्ही तुमच्या जेवणाच्या वेळा म्हणजे ब्रेकफास्ट ते लंच 4 तासाचं अंतर, मग लंच ते संध्याकाळचा न्याहारी ती नाश्ता तो 4 तास, आणि त्यानंतर 4 तासाने तुमचं रात्रीचं जेवण, असं 4-4 तासात तुम्ही विभागलं तर तुमची ऍसिडिटी तशी कमी होऊन जाईल. ऍसिड जे आपल्या पोटामध्ये सिक्रेट होतं हे नॅचरल आहे आणि ते आपल्याला जरुरी आहे. ते गोळ्या वगैरे घेऊन तुम्ही ते दाबून टाकणं हे बिलकुल बरोबर नाही. आणि अर्थातच त्यांनी वजन थोडंसं कमी केलं पाहिजे, कारण 163 सेंटीमीटर त्यांची उंची आणि 80 किलो ते म्हणाले वजन आहे त्यांचं. मार्जिनल आहे त्यांचं. माइल्डली ओबीज आहात तुम्ही, तिथे तुम्ही डाएट आणि एक्सरसाइजने तुम्ही वजन डेफिनेटली कमी करू शकता. तर आपण पुन्हा एकदा आपल्या विषयावर येऊया की शरीराचा लठ्ठपणावर जो परिणाम होऊ शकतो तो कसा नियंत्रणात आणता येईल. राईट. याच्यामध्ये मग आता लॉकडाऊन पिरियडमध्ये आपली मानसिकता आपण चांगली ठेवली तर आपण वळूया डाएटरी ॲडवायसेसकडे. आता या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आपल्याला
सहसा बाहेर पडता येत नाही. त्यामुळे तुम्ही आठवड्यातून एकदाच काहीतरी जाऊन तुम्ही बाजारात जाऊन तुम्ही फ्रेश भाजीपाला आणू शकता, फ्रेश नॉनव्हेज फूड आणू शकता. एग्स वगैरे आणले तर ते जास्तीत जास्त चांगले असतात आणि इझिली अवेलेबल असतात. कारण लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये हाय प्रोटीन डाएट आणि फळं ज्याने आपली इम्युनिटी वाढते, बरोबर. त्या गोष्टी आपण त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. हाय प्रोटीन्स आणि इम्युनिटी बूस्टर्स हे तुमच्या जेवणामध्ये असलंच पाहिजे. आता जशी अवेलेबल आहे, आता बऱ्याचदा आपण बघतो, बऱ्याचदा लोकांना बाहेर पडायचं नसतं सहसा, त्यामुळे शेल्फवरचे कुठलेही पॅकेज फूड्स लोक घेतात, प्रोसेस्ड फूड्स पण पॅकेज प्रोसेस फूड्स घेतात. जनरली मुलांना त्याची खूप आवड असते, मुलांना ते इझिली अवेलेबल होत आहेत, पण ते चुकीचं आहे. कुठलेही पॅकेज प्रोसेस फूड जनरली जेवढं होईल तेवढं तुम्ही टाळा. मुलांना तर बिलकुल देऊ नका. बऱ्याचदा लोकांचा या बसून राहण्यामुळे तो स्क्रीन टाइम वाढतो. तो कमी करून तुम्ही तो हॉबीजमध्ये कसा कन्वर्ट होईल तो बघा. या डाएटरी ज्या सूचना आहेत या तंतोतंत पाळायला पाहिजे आणि त्यामुळे तुम्हाला त्याच्यावर तुमच्या होणाऱ्या ओबेसिटीवर तुम्ही मात करू शकाल. आज आम्ही हेच म्हणतोय की कोरोना पॅन्डेमिक नंतर ओबेसिटी पॅन्डेमिक नाही झाला पाहिजे. ते खूप महत्वाचं आहे याच्यामध्ये. आणि थर्ड जो प्रकार आहे जो म्हणजे एक्सरसाइज. बऱ्याच जणांना आपल्याला असं वाटतं की एक्सरसाइज म्हणजे आम्ही फक्त गार्डनमध्ये वॉक करायला जातो किंवा आम्ही जिममध्ये जातो, तिथे गेल्याशिवाय आमचा एक्सरसाइज होत नाही, ही अशी बऱ्याच जणांची धारणा कल्पना असते. घरात राहूनही तुम्ही एक्सरसाइज करू शकता. तुम्ही यूट्यूब चॅनल उघडलं, होम एक्सरसाइजेसमध्ये गेलात, तिथे खूप सारे असे फिजिकल ट्रेनर्स आहेत जे तुम्हाला ॲडवाईस करतात, तुमच्याबरोबर स्वतः ते एक्सरसाइज करतात. त्यांच्याबरोबर तुम्ही एक्सरसाइज करा, तुमचं वजन कमी ठेवायला मदत होते. कमीत कमी 1 तास तुम्ही एक्सरसाइज करणं जरुरी आहे. जसं तुम्हाला वजन मेंटेन करायचं असेल किंवा वजन कमी करायचं असेल, त्याच्यामध्येही 2 प्रकार आहेत. त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या शरीराला जेवढं जमेल, ज्या पेसमध्ये करता येईल, तुम्ही त्या ट्रेनर्सच्या पेस बरोबर जाऊ नका, तुमच्या पेसमध्ये चला आणि त्याप्रमाणे ज्यामुळे तुम्हाला घरी खूप एक्सेसिव्ह एक्सरसाइज पण नाही होणार, ज्याने तुम्हाला हेल्थ प्रॉब्लेम होऊ शकतात. त्याच्यानंतर तुम्ही योगा करू शकता, सूर्यनमस्कार करू शकता, ज्या घरच्या घरी करता येतात, ज्याला कुठलेही वेट्स किंवा तुम्हाला इक्विपमेंटची जरूर पडत नाही आणि हे खूप पॉझिटिव्ह असतात. प्रत्येक एक्सरसाइज करायच्या आधी पहिले स्ट्रेचिंग करा, वॉर्मअप करा आणि मगच एक्सरसाइजला सुरू करा. कारण बऱ्याचदा इमिडिएटली एक्सरसाइज जर करायला तुम्ही सुरुवात केली तर तुम्हाला अपाय जास्त होईल, अपाय होऊ शकतात. बरं डॉक्टर, आता आपण या विषयाकडे येऊया. आपल्याकडे जेवढा वेळ आहे त्यामध्ये बेरियाट्रिक सर्जरी बद्दल बोलूया. कारण लठ्ठपणा कमी करण्याचे आपण काही उपाय सांगितले आहेत की आपला डाएट कंट्रोल ठेवा, एक्सरसाइज करा वगैरे, पण मग बेरियाट्रिक सर्जरीची वेळ कोणावर येते आणि कोण त्याच्यासाठी आपण कॅन्डिडेट असं आहे असं म्हणू शकू? जनरली बेरियाट्रिक सर्जरीसाठी ज्या पेशंटना त्या नॉर्म्समध्ये जावं लागतं आणि त्यांना क्वालिफाय करावं लागतं, तेव्हाच आम्ही यांना बेरियाट्रिक सर्जरीसाठी म्हणून घेऊ शकतो. साधारण बॉडी मास इंडेक्स 37.5च्या वरती असायला पाहिजे किंवा 32.5 प्लस काहीतरी मेडिकल आजार, तर ती मंडळी क्वालिफाय करतात. आता ही बेरियाट्रिक सर्जरी की-होल सर्जरी आहे. त्याच्यातून आम्ही पोटाचा जठराचा भाग कमी करतो. त्याच्यामध्ये म्हणजे जठरावर असलेले काही हॉर्मोन्स ते आम्ही काढतो, ज्याच्यामुळे त्या व्यक्तीची भूक मंदावते. म्हणजे जे एक्सेसिव्ह जे खाणारे असतात त्यांची भूक मंदावते आणि साईज पण कमी होते. त्यामुळे त्यांचं पोट थोडंसं खाल्ल्यानंतर पोट भरतं आणि भूक कमी लागत असल्यामुळे त्यांना त्याच्यातून काही असे ते दुष्परिणाम वाटत नाही. त्यामुळे दोन्ही या गोष्टी एकत्र घडल्यामुळे भूक कमी आणि व्हॉल्यूम कमी, त्यामुळे त्यांचं वजन कमी होतं. या सगळ्या याला पूर्ण मॉनिटरिंग लागतं. या सर्जरीज केल्यानंतर आम्ही त्यांना सतत 3 ते 6 महिन्यांना त्यांना फॉलोअपसाठी बोलवतो. त्यांच्या न्यूट्रिशनल टेस्टिंग करतो. त्यांना
त्यांचं संपूर्ण जे व्यवस्थित चाललंय, त्यांचा न्यूट्रिशन स्टेटस व्यवस्थित आहे, त्यांचे व्हायटॅमिन लेवल्स बरोबर आहे, हे सगळं आम्ही चेक करत असतो. त्या बऱ्याचदा ही मंडळी फूडी आणि फूडी असल्यामुळे कधी कधी चोरीमारी करण्याचे प्रकार असतात, तर ते त्यांना सायकोलॉजिकली आम्ही त्यांना सपोर्ट करतो की हे तुमच्या फायद्यासाठी आहे असं सांगून, आणि मग त्यांना त्यांचा जो मॉरल असतो तो असा व्यवस्थित ठेवल्यामुळे त्या बेरियाट्रिक सर्जरी 100% काम करतात. बरं, आता एक छोटासा प्रश्न विचारते, कारण ह्या उरलेल्या वेळामध्ये आपण पटकन त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करूया की आपण कोरोना, लठ्ठपणा आणि आता बेरियाट्रिक सर्जरी हा जर आपण कनेक्ट केलं तर कोरोनाच्या ह्या लठ्ठपणामुळे होणाऱ्या आजारामध्ये बेरियाट्रिक सर्जरीचा काही भाग असू शकतो का? आपण तो एक उपाय सांगू शकू का? मलाही काही दिवसापूर्वी दिवसापासून फोन यायला लागलेत, कारण आता ही आमची सर्जरी इलेक्टिव्ह सर्जरी आहे, इमर्जन्सी सर्जरी नाही, त्यामुळे आम्ही या सध्या करत नाही आहोत. पण आता बरेच असे फोन मला या गेल्या आठवड्यापासून मला येत आहेत की सर, की ओबीज पेशंट्स जेव्हा यांचा डेथ रेट जास्त आहे, मी ओबीज आहे, मला आत्ता माझी सर्जरी करून द्या, किंवा फ्युचरमध्ये कधी मला कोरोना झाला तर मला त्यातून ती रिस्क माझ्यासाठी नसेल. तर जनरली आम्ही अजूनही त्या सर्जरीज चालू केलेल्या नाही आहेत. फक्त इमर्जन्सी सर्जरीज या आपल्या मुंबई आणि तत्सम सगळ्या मेट्रोज आणि या सिटीजमध्ये चालू झाल्या आहेत. त्यामुळे आता तरी आम्ही बेरियाट्रिक सर्जरी कोरोनामध्ये नाही करणार, कारण बेरियाट्रिक सर्जरी करण्यासाठी कोविड-19 हे निगेटिव्ह आहेत हे असणं खूप जरुरी आहे. जोपर्यंत कोविड-19 निगेटिव्ह नसतो पेशंट, तोपर्यंत आम्ही कुठलीही सर्जरी करू शकत नाही, कारण त्या अशा पेशंटला ऑपरेशन केल्यामुळे ते एरोसॉल आपण म्हणतो, ज्या गॅसेस जे होतात तयार होतात त्यातूनही तो व्हायरस जाऊ शकतो. त्यामुळे हेल्थ केअर वर्कर्स, डॉक्टर्स यांना हा संसर्ग होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. पुन्हा एकदा या विषयावरून आपल्याला नक्की हेच पुन्हा एकदा जाणवतंय की सुरक्षित राहा, सावध राहा, स्वतःची काळजी घ्या. कार्यक्रम आज इथेच संपूया. डॉक्टर, आपण इथे आलात, माहिती दिलीत त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे खूप खूप धन्यवाद.